नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये। माझं नाव आहे मोहित सावंत। राज्यसेवा 2025 वर्णनात्मक पॅटर्न किंवा याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असंही म्हणतो। राज्यसेवा 2025 साठी जे विद्यार्थी तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा यक्ष प्रश्न असेल तो म्हणजे मुख्य परीक्षेचं वर्णनात्मक पॅटर्न। तर त्या वर्णनात्मक पॅटर्नसाठी जी सगळ्यात महत्त्वाची आणि मोस्ट इसेन्शियल गोष्ट जी आपल्याला म्हणू शकतो ती म्हणजे तुमचं उत्तर लिखाण। आता ही उत्तर लिखाण पद्धती सर्वांसाठीच एक प्रकारे नवखी आहे। जे विद्यार्थी यूपीएससी करतायत तर त्यांना बऱ्यापैकी ह्या उत्तर लेखनाचा अंदाज आहे। कसं केलं पाहिजे, सुरुवात कुठून केली पाहिजे, मध्यान्ह काय असलं पाहिजे, शेवट कसा असलं पाहिजे आणि उत्तम उत्तर कसं लिहिलं पाहिजे, ही प्रक्रिया जवळपास यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना थोड्या बहुत प्रमाणात माहिती असते। 100% माहिती असते असं मी म्हणणार नाही, पण जे माझे एमपीएससीचे किंवा राज्यसेवा देणारे विद्यार्थी आहेत की ज्यांनी 2024 पर्यंत राज्यसेवा जुन्या पद्धतीने दिलेली आहे किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी एखादी पोस्ट मिळवलेले आहेत राज्यसेवेतून किंवा जे विद्यार्थी एसटीआय पीएसआय झालेले आहेत आणि त्यांना आता या वर्णनात्मक पद्धतीकडे वळायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र हा उत्तर लेखनाचा जो यक्ष प्रश्न आहे तो त्यांच्या समोर कायमच असतो। तर तेच आज आपण डिस्कशन करण्यासाठी किंवा याचे थोडक्यात उत्तर समजून घेण्यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहोत आणि याच्याच थ्रू ज्ञानदीप अकॅडमीद्वारे तुमच्यासाठी काय नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेऊन येणार आहोत त्याच्याबद्दल आज आपल्याला इथे डिस्कशन करायचंय। पण तो इनिशिएटिव्ह समजून घेण्यापूर्वी आपण उत्तर लेखन काय असतं आणि उत्तर लेखन कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडं 10 मिनिटं डिस्कशन करू। आणि व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मी तुमच्यासाठी एक बोनस टिप पण देणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर उत्तर लेखनाचे वर्णनात्मक पद्धतीत असलेले महत्व पहिले समजून घेऊ आपण की काय महत्व आहे सर, का बरं तुम्ही एवढं म्हणतायत की उत्तर लेखन हे असंच केलं पाहिजे किंवा तसंच केलं पाहिजे किंवा उत्तर लेखनात तुम्हाला प्रावीण्य मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे असं का म्हटलं जातं। तर त्याचं सर्वात सोपं जर मला उत्तर द्यायचं असेल मित्रांनो तर ते उत्तर माझं इथे असेल तुम्हाला, ते म्हणजे परीक्षा पद्धत। जर तुम्ही परीक्षा पद्धत बघितली तर परीक्षा पद्धत काय सांगते आपल्याला, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी यूपीएससीच्या धर्तीवरच आता झालेली आहे, एकूण मुख्य परीक्षेत 1750 मार्क्स आहेत, बरोबर। तर त्या 1750 मार्क्स पैकी जर तुम्ही बघितलं प्रत्येक, आता हे यूपीएससीचं आहे तसंच आता आपल्याला राज्यसेवेचं सुद्धा झालेलं दिसतंय, बरोबर। तर मग 4 जीएसचे पेपर आहेत आपल्याला, त्या 4ही जीएस पेपर मध्ये आपल्याला एकूण किती प्रश्न विचारले जातात। जर जीएस पेपर 1 चा विचार केला, 1 ते 4 कुठलाही तुम्ही घेतला तर 10 गुणांचे सुमारे 150 शब्दाचा प्रत्येक प्रश्न असे 10 प्रश्न आहेत। त्याच्यानंतर 15 गुणांचे सुमारे 250 शब्दाचा प्रत्येक प्रश्न असे तुम्हाला 10 प्रश्न आहेत, बरोबर। म्हणजे इथे 10 गुणांचे 10 प्रश्न आणि 15 गुणांचे 10 प्रश्न असे एकूणात 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातात। हे आयोगाने राज्यसेवेच्या सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, जर तुम्ही नसेल बघितलं तर ते रेफर करू शकतात। आणि त्याच्यामुळे जर तुम्ही शब्द संख्या बघितली एकूणात तर ती शब्द संख्या जवळपास 4000 शब्द आहे। आता हे 4000 शब्द तुमच्या लक्षात येत असेल तुम्हाला किती वेळात लिहायचे आहेत, तर हे 4000 शब्द तुम्हाला 3 तासात लिहायचे आहेत, बरोबर। म्हणजे 9:30 ते 12:30 या वेळेत तुम्हाला हे 4000 शब्द लिहायचे आहेत आणि फक्त हे एकदाच करायचं नाहीये। जर तुम्ही यूपीएससीचं टाइम टेबल बघितलं, म्हणून मी इथे पहिल्यांदा यूपीएससी घेतलंय जो सेम पॅटर्न आपल्याला राज्यसेवा वर्णनात्मक कडे दिसतोय आता। तर यूपीएससीचं जर तुम्ही मुख्य परीक्षेचं टाइम टेबल वेळापत्रक बघितलं तर त्याच्यात दिसतंय की तुम्हाला जीएस चे 2 पेपर एका दिवसातच लिहावे लागतात। म्हणजे 3 तास सकाळी बसून तुम्ही 4000 शब्द लिहिताय आणि 3 तास दुपारी बसून तुम्ही 4000 शब्द लिहितायत, म्हणजे जवळपास 8000 शब्द तुम्हाला एका दिवसात लिहायचे आहेत। म्हणजे मग तुम्हाला लक्षात येत असेल की इथे तुम्हाला रेझिलियन्स किंवा तुमची काय म्हणू शकतो सहनशीलता किती अपेक्षित आहे। आणि तिथे काही फक्त लिखाण म्हणजे कारकुनी वर्क नाहीये, म्हणजे तुम्हाला फक्त काहीतरी बघून बघून लिहायचंय असं अजिबात नाहीये, तर विचार करून मुद्देसूद तुमचे मुद्दे मांडून ते लिहायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स येऊ शकतात। हे मी तुम्हाला का सांगतोय सुरुवातीलाच, कारण जायचं कोणत्या गावाला आहे हे जर आता कळलं तर मग रस्ता शोधण्यासाठी पण सोपं होईल आणि सोपा रस्ता शोधून लवकरात लवकर त्या गावाला कसं पोहोचू ते पण समजेल। तर तुम्हाला जायचं कुठे हे पहिल्यांदा समजून घ्या। तुमच्या हे लक्षात आलं असेल तुम्हाला कुठे जायचंय तर तुम्हाला इतक्या एका दिवसात 8000 शब्द लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो। मग आता ही प्रॅक्टिस करणं सोपं आहे का, तर मी म्हणेन शब्दशः हे सोपं नाही। मात्र न जमण्यासारखं आहे का, तर अजिबात नाही। जर आपण यूपीएससीचे विद्यार्थी बघितले तर वर्षानुवर्ष यूपीएससीचे विद्यार्थी ते करतायत, पण ते त्याच्यात एक पद्धत आहे, सातत्याने। तुम्ही आज म्हणलं की सर मला उत्तर लेखन जमवायचं आणि उद्या जमून जाईल असं होणे नाही, ओके। त्याच्यासाठी कन्सिस्टंट एफर्ट्स ज्याला आपण म्हणतो ते अत्यंत गरजेचे आहेत मित्रांनो। आणि म्हणूनच
मग त्याच्यासाठी विद्यार्थ्यांकडे काय काय असणं अपेक्षित आहे, जर तुम्हाला ही टास्क पूर्ण करायची असेल किंवा हे टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय काय करणं अपेक्षित आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मी इथे तुम्हाला काही गुण सांगितलेत की उत्तर लेखनासाठी विद्यार्थ्यांकडे काय काय असणं अपेक्षित आहे. तो पहिला मुद्दा तर तुम्हाला मुद्देसूदपणा असलं पाहिजे आणि स्पष्टता असली पाहिजे. म्हणजे बघा इथे दिसतंय तुम्हाला मी बोलताना उगाच इकडचं तिकडचं काही न बोलता तुम्हाला ठराविक मुद्द्यांमध्ये माझा जो विषय आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतोय. तसंच इथे सुद्धा तुमचा तो मुद्देसूदपणा तुमच्या उत्तरांमार्फत दिसला पाहिजे. स्पष्ट विचार तुमच्या उत्तरांमार्फत दिसले पाहिजे. मग याला प्रॅक्टिस तर लागेल ना. हे एका दिवसात जमेल का? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याविषयी स्वतःविषयी मला माहिती सांगा. अचानक भयानक एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की स्वतःविषयी 2 शब्द चांगले सांगा किंवा स्वतःविषयी जे काही स्वतःच्या कमतरता आहेत त्याच्याबद्दल थोडंसं भाष्यता करा. तर तुम्ही अचानक फ्रेमिंग करू शकतायत का? नाही करू शकत आहे. मग त्याची प्रॅक्टिस असेल तर ते तुम्ही करू शकताय, बरोबर. आणि हे पेपरवर लिहिणं गरजेचं आहे. म्हणून मुद्देसूदपणा आणि स्पष्टता असली पाहिजे. त्याच्यानंतर संरचना आणि सुसंगतता, ते जसं मी सांगितलं की स्ट्रक्चर, जो प्रश्न विचारलाय तुम्हाला ते स्ट्रक्चर व्यवस्थित तयार झालं पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर मूल्यांकन आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन म्हणजे अॅनालिटिकल ॲबिलिटी तुमची असली पाहिजे की प्रश्न विचारला कशाबद्दल आहे, म्हणजे त्या प्रश्नाची डिमांड समजणं हे खूप गरजेचं आहे. तो प्रश्न जर विचारलाय तुम्हाला सर्वसमावेशक विकासाबद्दल किंवा तो प्रश्न तुम्हाला विचारलाय नीतिमत्तेच्या कुठल्या तरी टॉपिक बद्दल आणि तुम्ही काहीतरी वेगळं इंटरप्रिटेशन करून किंवा वेगळा त्याचा अर्थ लावून तुम्हाला जे माहिती आहे तेवढंच लिहायचा प्रयत्न करताय, तर त्यावेळेस ते मार्क्स मिळणार नाही मित्रांनो. त्याच्यासाठी सुद्धा एकमेव गोष्ट जी आहे ती प्रॅक्टिस लागणार तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी उदाहरण, डेटा, सॅम्पल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि म्हणून तुमच्याकडे तुमचं ओरिजिनल कंटेंट किंवा ज्याला आपण मटेरियल असंही म्हणू शकतो ते असणं अत्यंत महत्वाचं आहे. ते कंटेंट तुमच्याकडे असलं तर आणि तरच तुम्ही चांगलं उत्तर लिहू शकता. ते डेव्हलप कसं करायचं हे पुढच्या टप्प्यात, ते मी पुढच्या टप्प्यात बोलेन. आता मी तुम्हाला सांगतोय की तुमच्याकडे जर उत्तर लिखाण तुम्हाला उत्तम जमणं अपेक्षित आहे तर ह्या गोष्टी तुमच्याकडे प्री रिक्विजिट्स ज्याला असं आपण म्हणतो ते असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. भाषा आणि शब्द संपत्ती, अर्थातच म्हणजे भाषा तुमचं ललित लेखन करायचंय तिथे असं अजिबात नाहीये किंवा तुम्हाला जसं शशी थरूर आणि त्यांचे इंग्लिश वोकॅब्युलरी याच्याबद्दल सर्व जग त्यांची प्रशंसा करतं, तर तशी भाषा शैली तुमची डेव्हलप झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे असं सुद्धा अपेक्षित नाहीये. पण मात्र एक बेसिक भाषेवर पकड असली पाहिजे. मराठी भाषेत तुम्ही उत्तर लिहितायत, इंग्लिश भाषेत तुम्ही उत्तर लिहितायत, तर त्या जो चेक करतोय त्याला समजलं तरी पाहिजे ना रे की याने काय लिहिलंय किंवा याला काय म्हणायचं आहे. फक्त नाहीतर असं होतं बऱ्याच वेळा तुम्हाला हे होतं का, येस ऑर नो मला कमेंटमध्ये सांगा की सर मी एक काहीतरी लिहायचा प्रयत्न करतो किंवा करते आणि लिहिल्यानंतर जेव्हा स्वतः ते वाचायला घेतो किंवा घेते तेव्हा मला लक्षात येतं की अरे हे मला म्हणायचंच नव्हतं. होतंय ना असं, राईट. म्हणून मग तुम्हाला भाषा आणि शब्द संपत्ती ही तुमच्याकडे असली पाहिजे बेसिक तरी. ओके. जर तुम्हाला चांगलं उत्तर लिहायचं असेल तर. आणि टाइम मॅनेजमेंट बद्दल तर मी बोललोच की तुम्हाला 3 तासात जर 4000 शब्द लिहायचे आहेत तर मग प्रॅक्टिस तर असलीच पाहिजे ना तेवढी, राईट. त्याच्यानंतर निष्पक्षता असली पाहिजे, बॅलन्स आणि ऑब्जेक्टिव्ह ओपिनियन असलं पाहिजे तुमचं. म्हणजे जर थोडासा काहीतरी आता आपला संविधान किंवा जे पॉलिटी आहे त्याच्यावरचा एखादा प्रश्न असेल की भारताच्या संघरचनात्मक संरचनेबद्दल तुम्ही काहीतरी सांगा, फेडरल स्ट्रक्चर बद्दल काहीतरी सांगा, तर मग तिथे पॉलिटिकल राजकीय मतप्रवाह सांगणं अपेक्षित नाहीये. आणि राजकीय मतप्रवाह सांगितलं तर ऑब्व्हियसली मार्क्स कमी होतील, कारण तिथे तुमचा राजकीय विचारसरणी तुमची कुठे कललेली आहे, तुम्ही डाव्या विचारसरणीचे आहात का उजव्या विचारसरणीचे आहात हे प्रूव्ह होत आहे. आणि ते जर प्रूव्ह झालं तर मग तिथे मार्क्स मिळणार नाही. म्हणून तुम्हाला निष्पक्ष राहून उत्तराचं शेवट करता आलं पाहिजे, बरोबर. तो कसा करायचा, अगेन प्रॅक्टिसचा भाग आहे. आणि शेवटी जेव्हा मी म्हणतोय सोल्युशन, तर सोल्युशन हे तुमचं नेहमीच हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. म्हणजे कुठलाही पक्ष दुर्पक्ष न घेता किंवा सरकारला टीका न करता की सरकारने ही योजना राबवली पण ही योजना काही बरोबर जमली नाही सरकारला, किंवा ही योजना राबवली आणि ह्या योजनेत अशा त्रुटी आहेत, एवढंच सांगून मोकळं व्हायचं नाहीये. तुम्ही अधिकारी होणार आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सोल्युशन ओरिएंटेडच बोलावं लागेल, बरोबर, राईट. आणि सोल्युशन ओरिएंटेड बोलण्यासाठी मग तुमचा बॅलन्स्ड अप्रोच पाहिजे. परत हे कशाने येईल, प्रॅक्टिसने येणार, राईट. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे उत्तर लिखाणासाठी, तर त्याचं एकमेव उत्तर आहे मित्रांनो की जास्तीत जास्त सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, तरच हे उत्तर लेखन चांगलं जमू शकतं. आणि हे प्रॅक्टिस कशी करायची त्याच्याबद्दलच पुढच्या स्लाइडमध्ये मी बोलेन तुमच्याशी. की म्हणून मग प्राथमिक शंका आहे की सर मग आता ठीक आहे तुम्ही सांगितलं, पटलं की प्रॅक्टिस करायची, सगळं करायचंय, प्रॅक्टिस करायची कशी, सुरुवात कशी करायची. म्हणून इथे प्राथमिक शंका पहिले डिस्कस करू की सर कोणी सुरुवात करायची,
केव्हा सुरुवात करायची आणि कशी सुरुवात करायची, बरोबर. हा, तर आजपासून जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात मित्रांनो ज्ञानदीपच्या युट्यूब चॅनलवर, तर आजपासून जर तुम्हाला उत्तरलेखनाची सुरुवात करायची असेल, म्हणजे तुम्ही 2025चा उत्तरलेखनाचा कार्यक्रम जर बघत असाल, तर त्याच्यात जर मी तुम्हाला कॅटेगरी सांगतो, जर कम्प्लिटली फ्रेशर असाल, म्हणजे सर मला अजूनपर्यंत मी काही वाचन सुद्धा केलेलं नाहीये, नीतिशास्त्र तर सोडून द्या, आपले रेग्युलर जे विषय आहेत अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, हे सुद्धा मी अजून वाचलेले नाहीये, जर ते सुद्धा तुम्ही वाचलेले नसतील, तर माझा स्पष्ट तुम्हाला म्हणणं असेल किंवा रिक्वेस्ट असेल की पहिल्या दिवसापासून उत्तरलेखनाच्या मागे लागू नका. लेयर्स लक्षात घ्या प्रिपरेशनचे. पहिले एक बेस प्रिपेअर करा की ज्यातून तुम्हाला विषय समजेल, पहिले त्या विषयाची ओळख करून घ्या, तो विषय समजून घ्या, ठीक आहे. बॅच लावून तो विषय समजून घ्या किंवा स्वतः अभ्यास करून तो विषय समजून घ्या. तो पहिले विषय समजून घ्या, तो विषय समजल्यानंतर मग PYQ बघा आणि मग नंतर काय उत्तरलेखनाचा थोडाफार प्रयत्न सुरू करू शकतात. तो आत्तापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघतायत, समजा आपण डिस्कशन करतोय मार्च 2025 या महिन्यात, आणि जर तुम्हाला राज्यसेवा 2025 द्यायची आहे आणि आता जे लोक ऑलरेडी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मुळे त्यांना पूर्ण अभ्यास बऱ्यापैकी एक बेस तयार झालेला आहे, जे आपले बेसिक सब्जेक्ट आहे त्यांचा, त्याच्यानंतर जे विद्यार्थी समजा कुठली तरी पोस्ट त्यांना ऑलरेडी मिळालेली आहे, मग ती राज्यसेवेतनं असेल, STI PSI कंबाईन ग्रुप C ग्रुप B मधनं असेल, किंवा जे UPSC विद्यार्थी आहेत की ज्यांना 2025चा अटेम्प्ट द्यायचा नाहीये पण आता सर राज्यसेवा टार्गेट करतोय 2025, या 3 टार्गेट ऑडियन्स साठी मी आता सांगतो की तुम्ही आत्तापासनं राज्यसेवा उत्तरलिखाणाचा कार्यक्रमाची सुरुवात केली पाहिजे किंवा प्रॅक्टिसची सुरुवात केली पाहिजे. पुन्हा एकदा रिपीट करतो, 3 टार्गेट ऑडियन्स बद्दल बोलतोय, जे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अनफॉर्च्युनेटली पास होऊ शकत नाहीयेत आणि त्यांना 25चं टार्गेट करायचंय, जे ऑलरेडी क्लास 2 क्लास 3 या परीक्षेतून पोस्ट होल्डर आहेत पण त्यांना राज्यसेवा 25 टार्गेट करायची आहे, आणि जे विद्यार्थी हे UPSC देत आहेत पण UPSC मध्ये सुद्धा त्यांना 2025चं टार्गेट करायचं नाहीये, म्हणून त्यांनी आता राज्यसेवा 2025चं टार्गेट करणं ठरवलेलं आहे. अशा 3 टार्गेट ऑडियन्स साठी हा राज्यसेवाचा उत्तरलिखाणाचा तुम्ही सराव आजपासून सुरू केला पाहिजे. ओके, आय होप मी क्लिअर आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी हा सराव आतापासून करणं अपेक्षित नाहीये, त्यांनी पहिले बेस क्रिएट करा. ओके राईट, नाही तर याच्यात तुम्ही अडकून पडाल, हे पुन्हा सांगतो. मग केव्हा सुरुवात करावी, तर केव्हा सुरुवात करावी ती सिंपल मी तुम्हाला सांगेन, आजपासून. याचं उत्तर एका वाक्यात सांगायचं झालं, एका शब्दात, तर आजपासूनच सुरुवात करा. ज्ञानदीपचं कसं सुरुवात करायची, तर ज्ञानदीपचा एक अतिशय उत्तम समर्पण नावाचा उपक्रम चालतो. जर तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांना हे माहितीच असेल, याला आपण दैनिक उत्तरलेखन कार्यक्रम म्हणतो, की ज्याच्यात तुम्हाला प्रश्न दिले जातात, तुमचे उत्तरे चेक केले जातात, त्याच्यावर एक डिस्कशन पण घेतलं जातं. ओके, तर हा समर्पण प्रोग्राम जो आहे, जर तुम्हाला आजपासून उत्तरलेखन सुरुवात करायची असेल तर हे तुम्ही आजपासून सुरू करा. उत्तरलेखनाची प्रॅक्टिस जमण्यासाठी एक लक्षात घ्या, देर इज नो बेस्ट आन्सर ॲज सच. म्हणजे जर UPSCच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर एखादं उत्तर उत्तम आहे हे कधी ठरतंय, तर त्या विद्यार्थ्याला शेवटी फायनल रिझल्टमध्ये त्याचं नाव आलं, PDF मध्ये त्याचं नाव आलं आणि त्याला कळलं की मला IAS मिळालं, त्याच वेळेस त्याला कळतंय की बाबा माझे जे उत्तर लिहिले होते ते उत्तम होते, ते त्याच्यासाठी उत्तम होते, त्या रँकसाठी उत्तम होते. तोपर्यंत त्याला कळत नसतं, कारण देर इज ऑलवेज अ चान्स की तुमच्यापेक्षा चांगलं लिहिणारा कोणीतरी असेल. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं उत्तर उत्तम कसं लिहिता येईल, दररोज इम्प्रूव्ह कसं करता येईल, त्याच्यावर फोकस करा. आणि म्हणून सुरुवात त्याची आजपासून करा. उत्तम उत्तर लिहिण्यासाठी जर तुम्ही थांबून गेले तर तुमचं उत्तम उत्तर हे कधीच येत नाही, कधीच ते येणार नाही. म्हणून सुरुवात कधी करायची, तर आजपासून. समर्पण ह्या उत्तरलेखनाच्या उपक्रमापासून तुम्ही सुरुवात करू शकता. डायरेक्टली बिंदास लिहायला सुरुवात करा, जेणेकरून काय होईल, 0 मार्क मिळेल, त्याच्यापेक्षा काय होईल, तुम्हालाच तुमची इम्प्रूव्हमेंट डे बाय डे करेल. आणि इथे मी हे पण सांगतो की ज्यावेळेस तुम्ही पहिलं उत्तर लिहिणार, ते पहिलं उत्तर तुम्ही लॅमिनेट करून ठेवा, त्याचं प्रिंट काढा, त्याचं लॅमिनेशन करा, कारण दररोज जेव्हा तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत जाणार तेव्हा ते पहिलं उत्तर बघायचं की यार मी कसा लिहित होतो, आता माझ्यात किती इम्प्रूव्हमेंट झाली. तर ही छोटीशी टास्क मी तुम्हाला सांगितली, तर ही टास्क केल्याने तुम्हाला तुमची इम्प्रूव्हमेंट पण पॉइंट आउट करता येईल. ओके, तो हे करा. आणि त्याच्यानंतर सर हे उत्तरलेखनात मग तुम्ही सांगितलं की इंट्रोडक्शन काय असतं, बॉडी पार्ट काय असतं, कन्क्लुजन काय असतं, जसं महेश सर म्हणतात की लोकस काय असतं, फोकस काय असतं, हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर मग आपल्याच ज्ञानदीपच्या युट्यूब चॅनलवर एक उत्तरलेखनाची 12 खडी म्हणून एक बऱ्यापैकी व्हिडिओची प्लेलिस्ट वैभव सरांनी अपलोड केलेली आहे. तर ती प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच बघा, की त्याच्यात तुम्हाला उत्तर लिहायचं कसं याच्याबद्दल डिटेल माहिती मिळेल.
ती प्लेलिस्ट युट्यूबवर आहे ज्ञानदीपच्या. जर तुम्हाला नाहीच मिळाली तर ज्ञानदीपला फोन करा, ते तुम्हाला सांगतील. ओके, तर ते रेफर केल्यावर तुम्हाला अंदाज येईल की उत्तर ऍक्च्युअली लिहायचं कसं असतं आणि मग तिथून सुरुवात करा तुमच्या प्रवासाला. येते लक्षात? हे मी जे विद्यार्थी सेल्फ करायचे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी हे सगळं सांगतोय. ज्यांना असं वाटतं की नाही सर हे माझ्या एकट्याकडनं शक्य नाही, त्यांच्यासाठी मी पुढे बोलणारच आहे पुढच्या डिस्कशन मध्ये. ठीक आहे, मग कशी सुरुवात करावी तर तेच इथे सांगितलं की पहिल्यांदा तर बाळा तू अभ्यासक्रम बघ जो तुमचा GS 1 2 3 4 बद्दल बोलूयात आता पुरतं. ऑप्शनल वैकल्पिक विषयावर चर्चा नाहीये. ठीक आहे, तो अभ्यासक्रमाबद्दल बघितलं, अभ्यासक्रम बघितला नवीन राज्यसेवेचा वर्णनात्मक. इथे एक उदाहरण पण मी तुम्हाला दिलंय की समजा अभ्यासक्रम GS 3 चा घेतला. ठीक आहे, तो GS 3 मध्ये एक शब्द आहे आपला आर्थिक विकास. ठीक आहे, आता हा आर्थिक विकास शब्द घेतला तर इथे मी आर्थिक विकास किंवा GS 3 घेतो कारण मी GS 3 शिकवतो. सोशिओलॉजी ऑप्शनल तुमचा राज्यसेवा आणि UPSC साठी आणि GS 3 मी शिकवतो म्हणून इथे GS 3 चं उदाहरण घेतलंय, बाकी दुसरं काही नाही. तो आर्थिक विकास हे घेतलं तर आर्थिक विकासामध्ये एक तुमचा शब्द दिलाय आयोगाने, सर्वसमावेशक वाढ आणि समस्या. आता आयोगाने एवढा एकमेव शब्द दिलेला आहे तुम्हाला सिलेबसमध्ये, सर्वसमावेशक वाढ आणि समस्या. पण तुम्ही प्रश्न बघितले तर प्रश्न बघितल्यावर लक्षात येतं की त्याच्याबद्दल वेगवेगळे कंपोनंट सब कंपोनंट मध्ये प्रश्न आहेत. हे प्रश्न कुठून बघतोय? UPSC चे प्रश्न बघतोय, त्याच्यावरून रेफरन्स घेतोय. तर मग तसं जर बघितलं तर मग ह्या एका मुद्द्याची फोड मला ह्या उपमुद्द्यांमध्ये करता येते. म्हणजे समावेशांचा अर्थ काय असतो ते मी पहिल्यांदा बघेल. समावेशनाचे प्रकार काय असतात, मग ते आर्थिक समावेशन, डिजिटल समावेशन हे आपल्याला माहिती आहे. समावेशनाची गरज का आहे, बरोबर. समावेशन प्रक्रियेत येणारे अडथळे काय आहेत, त्याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे, बरोबर. आणि समावेशनाचा आणि शाश्वत विकासाचा सहसंबंध काय आहे, हे सगळं हे सगळे काय आहेत, हे उपप्रकार आहेत किंवा सब टॉपिक्स आहेत ह्या एका टॉपिक मधले. हे सब टॉपिक्स तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. हे माहिती असले तर मग त्या अभ्यासाला दिशा मिळते आणि जे काही कंटेंट किंवा मटेरियल तुम्ही वापरतायत त्या मटेरियल मधून एवढ्याच गोष्टी तुम्ही उचलतात आणि एवढ्याच गोष्टी उचलल्या की व्यवस्थित सुरळीतपणे मग तुमची ती नोट तयार होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम पहिले त्या मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करा. त्या अभ्यासक्रमातून स्वतःची सेल्फ नोट म्हणतोय म्हणजे बऱ्याचशा, समजा आता ज्ञानदीप मधून पण तुम्हाला बरंच मटेरियल मिळेल, ते कसं मिळेल ते पण मी सांगेन. पण बऱ्याचशे तुम्हाला मायक्रो नोट्स तुमच्या सेल्फ नोट ह्या असल्याच पाहिजे मुख्य परीक्षेसाठी, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बोलूयात वाटल्यास. जर तुम्हाला गरजेचं असेल तर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन पॅटर्नच्या नोट्स कशा बनवाव्यात याच्याबद्दल कमेंट करा, मी याच्याबद्दल व्हिडिओ नक्की बनवेल आपल्या प्लेलिस्टमध्ये. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लिखाणाला सुरुवात केली पाहिजे. येते लक्षात? जसं मी म्हणलं की समर्पण आजपासून लिहायला सुरुवात करा. पण पॅरलली रोज एक प्रश्न लिहितोय आपण, पण मग पॅरलली अभ्यासक्रम आणि नोट्स ह्या पण तयार करा. ह्या तयार केल्यानंतर मग लिखाण सुरू करा. ओके, ते केल्याने काय होईल, तुमचं एक फ्लो मेंटेन होईल आणि तुमच्या पॅरलली नोट्स पण तयार होतील सगळ्या. ओके राईट, तो हे सगळं करणं अपेक्षित आहे तुम्हाला जर तुम्ही सेल्फ करत असाल तर. ओके राईट, आणि मग नंतर येतं तुमचं समर्पण मध्ये, तर तुमचा पेपर जो आहे तो इव्हॅल्युएट पण होऊन जाईल. त्याच्याबद्दल काय नाही, तुम्हाला डिस्कशन सेशन पण मिळेल. म्हणजे तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएट पण करत असाल तर तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे ते इव्हॅल्युएशन चालतंय, बरोबर राईट. तर ते होत आहे. त्याच्यानंतर पण मग जर सर हे सगळं तुम्ही सांगितलं, पण मग जर हे सगळं मला स्वतःला जमत नसेल, ही जी पद्धत तुम्ही सांगितली ही पद्धत आवडली सर, पण हे जर सगळं मला स्वतः करणं थोडंसं कठीण वाटतंय, तर मग त्यासाठी ज्ञानदीप अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक अत्यंत महत्वाचा उपक्रम. आणि हा एक मी म्हणेन की आजपर्यंत ज्ञानदीप अकॅडमीच्या सर्व उत्तम उपक्रमांपैकी एक अभिनव उपक्रम आहे आणि त्याचं नाव आहे समीक्षण. याच्याबद्दल तुम्ही महेश सरांचा एक व्हिडिओ बघितलाच असेल, त्यात त्यांनी उल्लेख केला होता की मोहित सावंत सर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतील. ते मी आता इथे एक्सप्लेन करेल. मी फक्त बॅच प्रमोट करण्यासाठी इथे तुमच्या समोर आलेलं नाहीये. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही सेल्फ करायचं आहे तर तुम्ही आतापर्यंत मी जे बोललो ते तुम्ही फॉलो करू शकतात. पण हे जर सगळं जमत नाहीये, याच्यात अडचणी येत आहेत, कारण आपल्या ह्या प्रक्रियेत मेंटर आपल्याला गरजेचाच असतो. ठीक आहे, आणि जर हे तुम्हाला करून घ्यायचं असेल आमच्याकडनं तर डेफिनेटली मग तुम्ही या समीक्षणचा विचार करू शकता, की जी उत्तर लेखनाची एक अत्यंत अभिनव उपक्रम आहे ज्ञानदीप अकॅडमीचा, की ज्याच्यात आम्ही एक ज्ञानदीप अकॅडमीची फिक्स टीम, महेश सर असतील, मी स्वतः असेल, वैभव सर असतील, निखिल सर असतील, अशी एक फिक्स टीम तुमच्या सोबत असणार आहे. आणि तुमचं उत्तर लिखाण हे इथून म्हणजे आजपासून म्हणजे मार्च महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत हे उत्तर लिखाणाचा उत्तम सराव आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे त्याच्यात काय काय मिळणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. बघा, नियमित उत्तर लेखनाचा सराव असणार आहे, रेग्युलर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली जाईल. ती कशी केली जाईल ते पण मी तुम्हाला सांगतो, की फेज वाईज ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असेल तुमची. ओके, ती कशी असते ते पुढच्या स्लाइड मध्ये मी एक्सप्लेन करेन.
त्याच्यानंतर वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण मूल्यमापन याच्यात केलं जाईल. म्हणजे जी वेळ तुम्हाला तुमचा पेपर इव्हॅल्युएट करून देण्यासाठी असेल त्याच वेळेत तुम्हाला तुमचा पेपर चेक करून मिळेल. त्याच्यावर फीडबॅक पण क्वालिटी फीडबॅक असतील. ते पण कसं ते पण सांगतो. म्हणजे काय केलं जाईल, तुम्हाला फक्त पेपर चेकिंग हाच उद्देश नाहीये, पण पेपर चेकिंग नंतर तुम्हाला एक ओव्हरऑल फीडबॅक पण दिला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक टॉपिक्स पण सांगितले जातील की त्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. सिलेबस नुसार त्या टॉपिकची उपप्रकार, जसं मी आता सांगितलं मागच्या स्लाइडमध्ये, त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे ते पण सांगितलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर संदर्भ साहित्य, तर रेफरन्स मटेरियल, जे राज्यसेवेमध्ये आतापर्यंत रेफरन्स मटेरियल कमतरता आहे नवीन पद्धतीसाठी, ते राज्यसेवेचं दर्जेदार मटेरियल ज्ञानदीपकडनं तुम्हाला पुरवलं जाईल. जेवढं इथे फॅकल्टी तुम्हाला सांगेन तेवढंच मटेरियल रेफर करायचंय, कारण मी जसं सांगितलं तुम्हाला स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत त्या मटेरियल मधून. ओके. आणि त्या स्वतःच्या नोट्सच शेवटी रिवाइज होतील, हे लक्षात घ्या. त्याला काय म्हणू शकतो, पर्याय नाही, ते करावंच लागेल. येते लक्षात. तो ते क्वालिटी मटेरियल ज्ञानदीपकडनं पुरवलं जाईल. त्या मटेरियलचा वापर कसा करायचा हे मात्र फॅकल्टीकडनं समजून घ्यायचंय. नाहीतर नुसतंच पुस्तकं घेतले सर आणि ते एका पेज पासून वाचत बसलो. एक लक्षात घ्या, युपीएससीला जी परीक्षा पद्धत आहे, ती जर परीक्षा पद्धत राज्यसेवेत येत असेल तर ती परीक्षा पद्धत मग युपीएससीचा मुलगा जशा पद्धतीने विचार करतोय तो विचार आमचा झाला पाहिजे, अन्यथा गडबड होऊ शकते. ठीक आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजी परफेक्ट असली पाहिजे. नुसतंच पुस्तक उघडलं, वाचत बसलो आणि त्याच्यातून मार्क्स मिळतील हे होणं नाही. आता टॉपिक उचलून, त्या टॉपिक मधले मुद्दे उचलून ते मुद्दे पाठ करायचे आहेत आणि मग ते लिहायचे. तो त्याच्यामुळे हे संदर्भ साहित्य पुरवलं तर जाईल, पण ते वापरायचं कसं हे पण सांगितलं जाईल. ते तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं, लॉजिकल कव्हरेज ऑफ सिलेबस आणि ओव्हरलॅपिंग टॉपिक. आता लॉजिकल कव्हरेज ऑफ सिलेबस म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण इथे देतो. समजा मी तुम्हाला सांगितलं की कृषी हा विषय घेतला. आजपर्यंत 2024 मध्ये राज्यसेवेला मुख्य परीक्षेला कृषीचं वेटेज होतं, पूर्व परीक्षेला थोडंफार होतं, पण कृषी म्हणजे कृषीच होतं. पण आता जर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक तुम्ही बघितली तर जीएस पेपर 1 जो आहे, सामान्य अध्ययन पेपर 1, त्याच्यात जो भूगोलाचा सेक्शन आहे त्याच्यात सुद्धा कृषीशास्त्र आहे. बरोबर, येते लक्षात, किंवा कृषी आहे. आणि जीएस पेपर 3 जो आहे त्याच्यात सुद्धा कृषी आहे. पण मग दोघांमध्ये फरक काय आहे, तर दोघांमध्ये सिंपल डिफरन्स असा आहे की पहिला जीएस पेपर 1 चा जो भूगोलातला कृषी आहे त्याच्यात पिकवायचं कसं त्याच्याबद्दलची वैज्ञानिक माहिती आहे. कुठला प्रदेश, कुठली मृदा, कुठली पिकं वगैरे, त्याला कुठलं हवामान वगैरे, हे डिस्कशन. पण राज्यसेवा जीएस पेपर 3 मध्ये आपलं जे आहे वर्णनात्मक, त्याच्यात कृषी शास्त्रामध्ये काय आहे तर ते पिकलेलं विकायचं कसं याच्याबद्दलची चर्चा आहे. तो हा डिफरन्स तुम्हाला समजला का? बरेचसे टॉपिक ओव्हरलॅपिंग आहे. दुसरं उदाहरण सांगतो. जीएस पेपर 1 मध्ये इतिहासात जमीन सुधारणा हा एक टॉपिक दिलेला आहे. बरोबर, सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. तुम्हाला वाटतंय का मोहित सर तुमच्याशी बोलताय तर मोहित सरांचा सिलेबस तोंडपाठ आहे? उदाहरण देतोय ना तुम्हाला, याचाच अर्थ सिलेबस तोंडपाठ आहे. सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. ओके. आणि तो सुद्धा तो डिकोडेड सिलेबस जो मी सांगेन तुम्हाला, किंवा जो पुरवला जाईल तुम्हाला ह्या उपक्रमामध्ये. ओके, येते लक्षात. तो पुन्हा उदाहरणाकडे येऊ. राज्यसेवा जीएस पेपर 1 मध्ये इतिहासात जमीन सुधारणा टॉपिक आहे. सेम टॉपिक रिपीट आहे राज्यसेवा जीएस पेपर 3 मध्ये, त्याच्यात सुद्धा जमीन सुधारणा हा टॉपिक आहे. तर तो जमीन सुधारणा आम्ही जीएस पेपर 3 मध्ये नाही करत, तो जीएस पेपर 1 मध्ये करतो. बस आमचं काम होऊन जातं. मग रिपीटेशन होत नाही, हे समजलं पाहिजे गड्या. हे समजलं तर मग जमतंय, तर मग वेळ पण कमी होतोय आणि सुटसुटीत आणि स्ट्रॅटेजिकली सगळं मटेरियल व्यवस्थित तयार होतंय. म्हणून मी म्हटलं की लॉजिकल कव्हरेज ऑफ सिलेबस होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी जसं म्हटलं तुम्हाला की तज्ञ प्राध्यापक, ज्ञानदीपची जी टीम आहे, बऱ्याचशा लोकांचा एक किमान 7+ वर्ष अनुभव आहे या टीचिंग फील्डमध्ये आणि त्यांच्या विषयामध्ये. तर तुम्ही बघितलं असेल, आता मी ऑलमोस्ट मला 13 वर्ष झाले मी हे शिकवतोय, युपीएससीला पण शिकवतोय आणि आता वर्णनात्मकमुळे इकडे सुद्धा शिफ्ट झालोय, राईट, राज्यसेवेला. सो त्याच्यामुळे अनुभवी टीम, त्या विषयातल्या अनुभव असणारी टीम जर असली तर ती तुम्हाला जास्त डिटेलिंग सांगू शकते, त्या विषयाबद्दल माहिती देऊ शकते. आणि तसेच सब्जेक्ट एक्सपर्ट आपल्याकडे आहेत. या उपक्रमात पण तुम्हाला त्या सब्जेक्ट एक्सपर्टला अलोकेट केलं जाईल की बाबा हा विषय या फॅकल्टीकडनं घ्यायचा आहे आणि त्याच फॅकल्टीकडनं तुम्हाला मेंटरशिप पण करायची आहे, राईट. जसं मी म्हणलं की अप्रोचेबिलिटी ऑफ मेंटर, तुम्हाला या उपक्रमात एक मेंटर असाइन करून दिला जाईल की एवढे लोक आहेत, एवढं समजा ह्या उपक्रमात 500 विद्यार्थ्यांनी एनरोल केलं तर 500 विद्यार्थ्यांपैकी 100 विद्यार्थ्यांना आम्ही एक मेंटर असाइन करू, पुढच्या 100ला दुसरा मेंटर असाइन करू आणि त्यांचं रेग्युलर इव्हॅल्युएशन असेल किंवा रेग्युलर डिस्कशन असेल ते पिरियडिकली होत राहील की जेणेकरून उत्तर लिखाण इम्प्रूव्ह होतंय का ते जास्त महत्वाचं आहे आणि ते जास्त चांगलं समजेल. ओके, तो ही ह्या समीक्षण उपक्रमाची खासियत आहे असं आपण म्हणलं तरी चालेल. मग आता थोडंसं आपण नियमित हा जो शब्द आहे
जेव्हा मी म्हणलं की नियमित लेखन सराव, तर ते म्हणजे काय, तर त्याचं टाइम टेबल पण समजून घेऊ. तर बघा, टाइम टेबल हे मी जसं सुरुवातीलाच सांगितलं, 3 फेज मध्ये आपण ह्या उपक्रमाचं टाइम टेबल घेतोय. 3 फेज असतील याच्या, 22 टेस्ट असतील याच्यात आणि 6 एसे असतील. जर तुम्ही महेश सरांचा व्हिडिओ बघितला असेल तर पुन्हा एकदा ते रिपीट करतो. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, मी सुद्धा सांगतो की हा उपक्रम नवख्या विद्यार्थ्यांसाठी, की जेव्हा जे विद्यार्थी आज सुरू करताय अभ्यास त्यांच्यासाठी हा उपक्रम नाही. पुन्हा सांगतोय, जे विद्यार्थी एक्सपिरियन्स्ड आहेत, त्यांनी राज्यसेवेचा अटेम्प्ट दिलाय, युपीएससीचा अटेम्प्ट दिलाय, त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. तर याच्यात 3 फेजेस मध्ये उपक्रम आपण राबवतोय. कसा बघा, तो ही फेज 1 आहे. फेज 1 मध्ये आपण काय करतोय तर 15 मार्च पासून हा उपक्रम आपण सुरू करतोय. आता येत्या 15 मार्च पासून, ओके. आणि 15 मार्च ते 30 मार्च चालतं कसं हे शेड्यूल, मी तुम्हाला ते सांगतो. एक उदाहरण, समजा टेस्ट नंबर 1 आहे, बरोबर. ती कशी असेल, आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 पासून सुरुवात करत असतो. हे सगळं सामान्य अध्ययन आणि निबंध या 2 गोष्टींना मिळून असेल. असंच एक शेड्यूल तुमचं ऑप्शनल बद्दल पण तयार होईल. तुमची रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच सांगा, मेसेज करा या व्हिडिओच्या खाली कमेंटवर. ऑप्शनल बद्दल पण असं टाइम टेबल तयार करू आणि त्या ऑप्शनलच्या बॅचेस पण आपल्या तयार होतील मग, ओके. हे आता जीएस बद्दल बोलतोय. तर समजा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आहे, त्याच्यातला जो इतिहासाचा पार्ट आहे, त्या इतिहासात भारतीय वारसा, सांस्कृतिक हे तुम्हाला मिळणार आहे सगळं, त्याच्यामुळे काळजी करू नका. हार्ड कॉपी मध्ये सुद्धा मिळेल. मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि स्वातंत्र्य लढा या टॉपिकवर आपण काय करू, 30 मार्चला पेपर घेऊ. इथे ऑनलाईन ऑफलाईन दोघी स्वरूपात हे उपलब्ध आहे. तो 30 मार्चला हा पेपर घेतला जाईल. 30 मार्चला इथे येऊन, म्हणजे तुम्ही आता 15 मार्चला सुरू होत आहे ना, मग तुम्हाला एक ओरिएंटेशन सेशन दिलं जाईल, ते इतिहासाच्या फॅकल्टीकडनं. ओरिएंटेशन सेशन मिळालं की तुम्हाला सांगेन ती फॅकल्टी की बाबा याच्यातनं काय वाचायचंय, कुठलं मटेरियल रेफर करायचंय, त्या मटेरियल मधून काय वाचायचंय, कसं वाचायचंय, कुठे वाचायचंय, आणि मग ते वाचायला तुम्ही सुरुवात करा. त्याच्या नोट्स कशा बनवायच्या ते पण फॅकल्टी सांगेन. त्याच्या नोट्स बनवायला सुरुवात करा. 15 दिवसात एवढा कंपोनंट तयार करा, एवढा कंपोनंट तुम्ही तयार केला 15 दिवसात, की मग 30 मार्चला इथे यायचं. किंवा तुम्ही ऑनलाईनही केलं तरी चालतंय, काहीच अडचण नाही. ते ऑनलाईन तुम्ही लिहिलेला पेपर कसा पाठवायचा आहे ते तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाईल. तुम्ही इथे फोन करा, तुम्हाला माहिती मिळेल. तो 30 मार्चला इथे पेपर लिहायचा. पेपरचे 12 प्रश्न असतील. ते कसे, ते 10 मार्काचे पण प्रश्न असतील आणि 15 मार्काचे पण प्रश्न असतील. त्याची विभागणी कशी केलेली असेल ती पेपरमध्ये तुम्हाला कळेल. आणि मग नंतर काय करायचं, तुम्ही दुसऱ्या पुढच्या आठवड्याच्या कामाला लागायचं, पुढच्या 15 दिवसाच्या कामाला लागायचं, की जो सिलेबस दिलाय, पेपर द्यायचा 30 मार्चला, पेपर जमा करायचा इथे. पेपर जमा केल्यानंतर पुढच्या टेस्ट जी असेल, टेस्ट नंबर 2, त्याच्या कामाला तुम्ही लागायचं. ते काम सुरुवात केल्यानंतर मग आम्ही काय करू, की जेव्हा ती टेस्ट 13 एप्रिलला आहे, त्याच्या अगोदर 12 एप्रिलला हा जो पेपर झालेला असेल त्या पेपरचं डिस्कशन असेल. मग तुम्ही म्हणतात की सर 30 मार्चला पेपर झालाय, 12 एप्रिलला तुम्ही डिस्कशन घेतायत, 15 दिवसाचा गॅप का बरं आहे, तर तो गॅप 12 दिवसाचा, समजा तो गॅप का बरं आहे, तर 12-13 दिवसाचा गॅप असण्याचं कारण आहे की त्यावेळेस तुमचे पेपर चेक होतील, बरोबर. आणि तुमचे पेपर चेक झाल्यानंतर तुम्हाला तो इव्हॅल्युएट करून पेपर तुमच्या हातात मिळेल. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ह्या पेपरचं डिस्कशन तुम्ही बघत असाल, त्या 12 प्रश्नांचं जी इतिहासाची फॅकल्टी ते डिस्कशन करणार आहे, त्यावेळेस तुमच्या हातात तुमचा पेपर चेक केलेला समोर असेल. म्हणजे फॅकल्टी जे बोलते ते इव्हॅल्युएट करायचं आणि ते इव्हॅल्युएट करून तुम्हाला लक्षात, इव्हॅल्युएट ऑलरेडी केला असेल, तो चेक झालेलाच असेल, पण तुम्हाला जे चेक करून मार्क्स दिलेले असतील, रिमार्क्स दिलेले असतील, ते तुम्हाला चांगले समजतील की इथे चुकलं होतं, हे चुकलं होतं, हे गडबड झाली होती. येते लक्षात. तो असा हा फुल्ली ट्रान्सपरंट शेड्यूल तुमच्यासाठी आहे की जो मॅक्सिमम बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला 30 मार्च नंतर, मग 12 एप्रिलला. आणि मग हे एक समजलं की मग परत तसं सरळ चालणार तुमचं. बघा, तसंच मग दुसऱ्या याला कामाला लागले तुम्ही की 13 एप्रिलला मग या आठवड्याचे हे 12 प्रश्नांच्या टेस्टसाठी तुम्ही इथे आलात ज्ञानदीपमध्ये, बरोबर. 13 एप्रिलला झाल्यानंतर मग तुम्ही पुढच्या कामाला लागायचं. मग पुढचा बघा, निबंध दिलेला आहे इथे, ओके. मध्ये मध्ये निबंध पण आहेत आपले. तर याच्या प्रत्येक टेस्टच्या अगोदर, एका आठवड्या अगोदर, असं नाहीये की उद्या टेस्ट आहे सर, 20 एप्रिलला टेस्ट आहे आणि मग 19 एप्रिलला आम्हाला सांगितलं जाईल का निबंध कसा लिहायचा, अजिबात नाही. आपल्या ऍपमध्ये, ज्ञानदीपच्या ऍपमध्ये तुम्हाला ओरिएंटेशन सेशन ऑलरेडी असते. त्याच्यात सांगितलं जाईल की कशा प्रकारे तुम्हाला निबंध लिहायचा आहे आणि 8 दिवस तुम्हाला मिळतील. मग ते 8 दिवस तुम्ही निबंधाचा तयारी करा. तुमच्या पद्धत कशी करायची ते पण सांगितलं जाईल. मटेरियल पण प्रोव्हाइड केलं जाईल. येते लक्षात. आणि मग ती तयारी केली की मग 8व्या दिवशी इथे निबंध लिहायला यायचंय. पण त्याच्या अगोदरच्या दिवशी जसं हे केलं तसंच त्याच्या अगोदरच्या दिवशी 19 एप्रिलला इथे येऊन ऑफलाईन ऑनलाईन दोघी स्वरूपात आपण डिस्कशन करू. तोपर्यंत तुमचा हा पेपर तुमच्या हातात असेल, म्हणजे मग समोरासमोर बसून आपलं डिस्कशन त्या पेपरचं होईल. इव्हॅल्युएटेड पेपर असेल तुमच्याजवळ. येते लक्षात. तो असं हे शेड्यूल चालतंय पूर्ण. ही फेज 1 आपली संपते. जर तुम्ही बघितलं तो 15 जूनला निबंधाचा पेपर तुम्ही देताय.
तो 15 मार्च ते 15 जून ही फेज 1 आपली संपते. येते लक्षात. आणि फेज 1 संपली 15 मार्च ते 15 जून. ओके, आय होप हे शेड्यूल लक्षात येत असेल रे तुम्हाला. काही प्रॉब्लेम असला कमेंट करा किंवा फोन करा, डिटेल तुम्हाला माहिती मिळवली जाईल. ओके, किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर माझा नंबर मी इथे डायरेक्टली दिलेला आहे तुम्हाला. या नंबरवर फोन करा. सर याच्यात अशी अशी शंका आहे, हे आहे ते विचारा. आणि जर काही फोन नाही उचलला गेला तर टेलिग्रामला या नंबरला मेसेज करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कुठेही मेसेज केला मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल या नंबरवर. ओके, काही काळजी करायची गरज नाही. तर 15 मार्च ते 15 जून ही पहिली फेज असेल आपली. फेज 1 इथे संपल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपली 28 सप्टेंबरला किंवा सप्टेंबर शेवटचा आठवडा म्हणजे हा आपला पूर्व परीक्षेचा आठवडा आहे 2025 साठी. मग ह्या मार्च, एप्रिल, मे आणि जून ह्या 4 महिन्यात आम्ही काय करतोय तुमचं, तर बघा सामान्य अध्ययन पेपर 1 चे 4 पेपर होत आहेत आपले. म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये इतिहास, भूगोल, भारतीय समाज हे 3 महत्वाचे टॉपिक आहेत. तो 3 महत्वाच्या टॉपिक मध्ये इतिहास मोठा आहे, बरोबर. मग ते इतिहासाचे 2 पेपर घेतलेत आपण इथे. त्याच्यानंतर भूगोलाचा 1 पेपर घेतलाय आणि भारतीय समाजाचा 1 पेपर घेतलाय. ठीक आहे. आणि मग नंतर आपण जीएस पेपर 2 किंवा सामान्य अध्ययन पेपर 2 कडे शिफ्ट झालोय. त्याच्यात आपल्याला दिसतंय काय की भारतीय संविधान आहे, त्याच्यानंतर गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे, बरोबर. तो भारतीय संविधानाचा 1 पेपर आहे, गव्हर्नन्स, सोशल जस्टिसचा 1 पेपर आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा 1 पेपर आहे, बरोबर. इथे महाराष्ट्राचा संदर्भ सह प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. तो इथे आणि इथे सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भासह प्रश्न तुम्हाला आहेत, बरोबर. आणि प्रत्येक टप्पा झाला की मग निबंध पण आहेत. तो त्याच्यामुळे या 15 मार्च ते 15 जून या फेज नंबर 1 मध्ये आपण GS1 GS2 पूर्ण कव्हर करणार आहोत तुमच्या उत्तर लिखाणासकट. एक सांगतो, इथे शिकवलं नाही जाणार आहे म्हणजे विषय शिकवा सर असं होणार नाहीये. पुन्हा एकदा सांगतोय, इथे तुम्हाला उत्तर कसं लिहायचं ते सांगितलं जाईल. इथे तुम्हाला तो टॉपिक कसा कव्हर करायचा ते सांगितलं जाईल आणि तुमचे उत्तर चेक करून मिळतील, तुमच्या टेस्ट चेक करून मिळतील. येते लक्षात. तो इथे हे झालं मग तुमचं काय, 3 निबंध आणि GS1 आणि GS2 हे कव्हर केलं आपण फेज 1 मध्ये. फेज 1 संपली 15 जूनला. त्याच्यानंतर मग आपण हा प्रिलिम्सचा ब्रेक घेतोय इथे. येते लक्षात. 15 जून ते मग आपण, तुम्हाला लक्षात येत असेल की 30 सप्टेंबर पर्यंत आपण ब्रेक घेतो, बरोबर. आणि नंतर मग आपण, जर सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात पूर्व परीक्षा झाली तर मग एक 7-8 दिवस तर मुलं रिलॅक्स होतात ना, ते होतो आपण. आणि रिलॅक्स झाल्यावर मग आपण पुढच्या पेपर 3 कडे जातो, जीएस पेपर 3. तसंच जीएस पेपर 3 चे 3 टॉपिक आहेत आपल्याकडे. म्हणजे आर्थिक विकास एक टॉपिक आहे महाराष्ट्राच्या संदर्भासह, त्याच्यानंतर पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन एक टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञान एक टॉपिक आहे. तो ह्या अशा 3 टेस्ट होतील. त्याच्या प्रश्नांची संख्या किती असेल, टेस्ट कधी असतील, त्याचं डिस्कशन कधी असेल हे दिलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर या फेज 2 मध्ये सामान्य अध्ययन पेपर 4 च्या 3 टेस्ट होतील. पेपर 4 नीतिशास्त्रचा जो थिअरी पार्ट आहे त्या थिअरी पार्ट्सवर 2 टेस्ट होतील तुमच्या. आणि जो केस स्टडी पार्ट आहे त्या केस स्टडीवर 1 टेस्ट होईल तुमची, की ज्याला घटना अभ्यासक्रम असे म्हणतो आपण. तर त्याच्यावर 1 टेस्ट होईल तुमची. प्रश्नांची संख्या किती असेल ते पण इथे दिलेलं आहे तुम्हाला, कधी होतील आणि डिस्कशन कधी असेल. समजतंय. ओके. सो असं फेज 2 ही संपेल. या फेज 2 मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की फेज 2 आपण कधी घेतोय, तर मग ही सुरू करतो. बघा इथे दिलेलं असेल तुम्हाला 5 ऑक्टोबर निबंधापासून ही फेज 2 सुरू करतोय. तर 5 ऑक्टोबर ते फेज 2 संपते कधी रे आपली, 27 डिसेंबरला. ठीक आहे. 27 डिसेंबरला तुमचं डिस्कशन आहे. पेपर तुमचा संपतोय तसा 21 डिसेंबरला. ठीक आहे. तो 5 ऑक्टोबर ते 21 डिसेंबर याच्यात आपण GS3 आणि GS4 प्लस 2 निबंध हे कव्हर करतोय. क्लिअर आहे. तो हे झालं. आणि मग शेवटी आपण जातो सगळ्यात महत्वाची फेज म्हणू शकतो, की जी काय म्हणू शकतो, इंटेन्सिव्ह फेज, फेज 3, की ज्याच्यात सर 12 प्रश्नांचा 10 प्रश्नांचा पेपर तर लिहून झाला, पण प्रश्न आहेत टोटल 20 प्रश्न पेपरमध्ये, तर ते लिहायचा प्रयत्न करू. मग ते लिहिण्यासाठी मग आमच्याकडे आहे ही शेवटची फुल लेंथ मॉक टेस्ट राऊंड, बरोबर. की जो तुमचा 29 डिसेंबर पासून सुरू होईल आणि जो आयोगाच्या धर्तीवरच असेल. म्हणजे कसं, मी जसं सुरुवात केली होती की एका दिवसात 8000 शब्द लिहायचे, तर ते 8000 शब्दाची प्रॅक्टिस झाली पाहिजे ना, राईट. मग ती प्रॅक्टिस अशी करणार आपण की ज्याच्यात काय करू की क्वालिफाईंग पेपर पण तुम्हाला दिला जाईल. येते लक्षात की क्वालिफाईंग पेपर 29 तारखेला होईल तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर निबंधाचा पेपर दुसऱ्या दिवशी होईल तुमचा 30 तारखेला. त्याच्यानंतर सामान्य अध्ययन पेपर 1 आणि पेपर 2, सकाळी पेपर 1 पूर्ण 250 मार्क, दुपारी पेपर 2 पूर्ण 250 मार्क. ओके. येते लक्षात. हे असं लिहायचंय. त्याच्यानंतर सामान्य अध्ययन पेपर 3 पेपर 4 पूर्ण 250 मार्क हे 1 तारखेला. येते लक्षात. आणि मग याचे इव्हॅल्युएशन तुम्हाला करून मिळेल हे 15 दिवसांच्या आत. ओके. 15 डेज मध्ये. आणि मग इथे तुमची बॅच कन्क्लूड होते, इथे तुमची बॅच संपते.
ओके, येते लक्षात. तो अशा ह्या 3 फेजेस मध्ये आपण कव्हर करू शकतो आणि मग ही 29 डिसेंबर ते काय म्हणू शकतो 10 जानेवारी पर्यंत तुमची तिसरी फेज असणार आहे, ही फेज 3, की ज्याच्यात तुमची इंटेन्सिव्ह फेज असेल. बसून 8,000 शब्द लिहायचे आहेत. सी, हे शेवटचं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी सुरुवातीपासूनचं टार्गेट तुम्हाला फुलफिल करावं लागेल. आणि याच्यात जसं मी म्हटलं तुम्हाला की 15 जून पासून तुम्हाला सफिशियंट वेळ आम्ही इथे दिलेला आहे. अगदीच घाईघाई केलेली नाहीये की 15 जून पर्यंतच सगळं संपवून टाकायचं. GS 1 2 3 4 एका आठवड्यात एक विषय, एका आठवड्यात एक विषय होत नसतोय. मुद्दाम तुमचा अभ्यासाचा आवाका आणि इकडे जी नवीन पद्धत आहे त्याला जुळवून घेण्याची जी क्षमता आहे आपली ती लक्षात घेता वेळ आपल्याला असला पाहिजे. म्हणून 15 दिवसानंतरच टेस्ट ठेवलेली आहे. ओके, हे लक्षात घ्या की ज्याच्यात सफिशियंट वेळ. प्रत्येक आठवड्याला जर मी ठेवत गेलो तर ते जमत नाही रे, ते शक्य नाही. ओके, ते प्रॅक्टिकल थोडासा विचार झाला पाहिजे. आणि 15 जून ते 30 सप्टेंबर मुद्दाम तुम्हाला ब्रेक आहे की ज्याच्यात तुम्ही इथे प्रिलिम्सचं प्रिपरेशन अगदी व्यवस्थित पद्धतीने करू शकता. ओके, येते लक्षात. आणि त्या ब्रेक मध्ये काय करायचंय ते पण मी तुम्हाला शेवटाकडे सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी पण एक तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट किंवा अनाउन्समेंट आहे ते मी सांगतो शेवटाकडे. तर आय होप टाइम टेबल समजलंय का रे? समजलं असेल तर मला येस म्हणा कमेंटमध्ये. ओके, म्हणजे मला लक्षात येईल की टाइम टेबल अंडरस्टूड असं मला कोणीतरी सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की जे मी व्हिडिओ बनवतोय तो समजलाय किंवा टाइम टेबल समजलाय. ओके, ठीक आहे. आय होप हे सगळं टाइम टेबल तुम्हाला समजलं असेल. मग शेवटी येतं की सर एवढं सगळं देताय तुम्ही, कंटेंट देताय, मटेरियल देताय, लेक्चर देताय, मेंटरशिप देतायत, इव्हॅल्युएशन करून देतायत, सगळं जर तुम्ही देत आहात, मार्च ते डिसेंबर आमच्या सोबत आहात, तर मग फीस किती आहे? महेश सरांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलीच होती. तर फीस तुमची 9,999 रुपये आहे. त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त नाही किंवा कमी नाही. ओके, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी समजू शकतो बरेचसे विद्यार्थी गाव खेड्यातून असतात किंवा परिस्थितीने तेवढे चांगले नसतं आपलं आर्थिक परिस्थिती, आणि जे ज्ञानदीप ओळखलं जातं की स्वस्तात उत्तम क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपण काय करणार की हे 4 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे 2,500 तुम्ही जर इन्स्टॉलमेंट दिल्या तर ते 4 इन्स्टॉलमेंट मध्ये हे तुम्ही पूर्ण करू शकतात. एकाच याच्यात 9,000 भरणं अपेक्षित, 9,000 जी काही फीज आहे ती भरणं अपेक्षित नाही. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं पुढचा मुद्दा म्हणजे जो काही प्रिलिमचा गॅप आहे, मी तुम्हाला सांगितलं 15 जून ते 30 सप्टेंबर, जर तुम्हाला प्रिलिमचाही अभ्यास करायचा असेल ज्ञानदीप सोबतच, तर ज्या प्रिलिमची बॅच आहे, आता प्रिलिमची बॅच लाईव्ह सुरू होते 8 एप्रिल पासून, तर त्या बॅच मध्ये सुद्धा ती बॅच तुम्हाला ही 50% सवलतीने, जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर ती प्रिलिमची बॅच तुम्हाला 50% सवलतीने पूर्णपणे मिळून जाईल. ही प्रिलिम बॅच आहे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी. ओके, की ज्याच्यात पूर्ण टीचिंग आणि मेंटरिंग हे दोघं असणार आहे. ठीक आहे, तर ती बॅच तुम्हाला 50% डिस्काउंटवर मिळेल. ओके, तर जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही या समीक्षण बॅच मध्ये एनरोल करा. आणि समीक्षण बॅच मध्ये एनरोल केलं तर पुढची बॅच तुम्हाला ही 50% डिस्काउंटवर मिळेल. आणि दुसरं, जे आतापर्यंत ज्ञानदीपचे विद्यार्थी आहेत त्यांनी आजपर्यंत कुठल्याही कोर्सला 10,000 रुपयापेक्षा जास्त कुठल्याही कोर्सला एनरोलमेंट केली असेल तर त्यांना या समीक्षण बॅचवर 20% पर्यंत सवलत नक्कीच मिळणार आहे. तर ही अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही ज्ञानदीपला संपर्क साधू शकता. ते तुम्हाला डिटेल याच्याबद्दल बोलतील. कंटेंट बद्दल, अभ्यासाबद्दल काही असेल तर मी तुम्हाला सांगतो. शेवटी आय होप तुम्हाला समजलं असेल. जाता जाता एकच गोष्ट सांगेन की उत्तरलेखन ही जी पद्धत आहे मित्रांनो, एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. हे पुन्हा एकदा तुमच्यावर बिंबवा, स्वतःवर बिंबवा. एका रात्रीत हे होणार नाही. एक दररोज, तास, दिवस, आठवडा, महिन्यात हा प्रयत्न करत राहावा लागेल. हळूहळू सुधारणा करत राहावी लागेल आणि हळूहळूच होणारी गोष्ट आहे. हे काय पी हळद आणि हो गोरी हे जे म्हणतो, हे असले प्रकार इथे चालणार नाही. हे होणार नाही. ओके, हे तुम्ही स्वतःला जितकं सांगाल आणि जितकं शिस्तीने आणि नियमित सराव करण्यावर भर द्याल तितकंच तुम्हाला फायदेशीर आहे. आणि तितकंच तुम्ही ह्या पूर्व आणि मुख्य याच्या दुष्टचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडा. कारण आता जेव्हा वर्णनात्मक होत आहे, युपीएससीला मी हे नेहमी सांगत असतो, या विशियस ट्रॅप मध्ये आम्ही अडकतो की पूर्व परीक्षा संपते, मुख्य परीक्षेचा अभ्यासच केलेला नसतो. मग मुख्य परीक्षेचा अभ्यासच नाहीये तर मग कसं वर्कआउट होणार सर? मग मग परत पूर्व परीक्षेचाच लागतो. मग पूर्व परीक्षा जेमतेम क्लिअर होते, मग परत मुख्य परीक्षेचा नाहीच आहे अभ्यास, तर मग ती तर पास होतच नाहीये सर. ह्या दुष्टचक्रात सतत अडकलेला असतो माझा विद्यार्थी. त्या दुष्टचक्रात अडकायचं नसेल तर आत्ताच ती वेळ आहे की व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊन प्रिपरेशन करूयात, सोबत मिळून करूयात. ओके, आणि चांगलं पहिल्याच प्रयत्नात हा गोल्डन चान्स आहे राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्हचा. जे विद्यार्थी विचार करतायत तर त्यांनी याचा फायदा नक्कीच घ्या. ओके, आज पुरता थांबतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.